नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच. त्यानंतर येथे जे शोल्डर आहेत ते आलेले आहेत 5 इंच. त्यानंतर आर्म होल जो आहे तो आलेला आहे 5.5 इंच. येथे छाती जी आलेली आहे ती आलेली आहे 9 इंच आणि खालच्या बाजूला बॅकडाट मिळून कंबर देखील आलेली आहे 9 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर येथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला इथे जी माझी गळ्याची उंची आहे ती मी 9.5 इंच घेते आहे. त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करतो ना नॉर्मली, अगदी सेम तसाच येथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून मग पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन असं हाताने थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या बाजूची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर येथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. आपण अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्या कापडावरती तुम्हाला इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना आपला कट्स त्या शिलाईवरती जाणार नाही, येथे काळजी घ्या. त्यानंतर इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच सरळ बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप. आता दाबटीप म्हणजे काय, तेथे आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्यालाच फॉलो करत येथे तुम्हाला त्याला पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. टॉप स्टिच म्हणजे काय तर इथे तुम्हाला अगदी सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. त्यालाच इथे दाबटीप असं म्हणतात. त्यानंतर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. आता हे जे आपले दोन्ही बॅकडाट दिसत आहेत ना, त्याला तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला हा एकच बॅकडाट स्टिच करून रेडी करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला बॅक पार्टला अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन मग जो तुमचा खालचा भाग आहे ना, गळ्याच्या खालचा भाग, त्याला 2 पार्टमध्ये असं डिवाईड करायचं आहे. तर मी 1.5 इंचाचा गॅप घेतलेला आहे. तुम्ही हे अंतर कमी किंवा जास्त देखील करू शकता. आणि त्यानंतर असं अर्धगोळ आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता पुन्हा त्याला व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घेऊन असं हाताने थोडंसं थापून घ्या, म्हणजे ती डिझाईन या बाजूवरती देखील ट्रेस होऊन येईल. आता इथे मी कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरुद्ध कलरच्या रेड कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आपण हा जो खाली गोल आकार ड्रॉ केला होता ना अर्धवर्तुळ, त्यावरती घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी तुम्हाला इथे त्याला व्यवस्थितरित्या त्याच आकाराला फॉलो करत या लेसला त्या आकारावरती तुम्हाला त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने इथे स्टिच करून घ्या. आता इथे पुन्हा मी सेम तीच लेस घेऊन वरती गळ्याच्या कडावरती घेऊन संपूर्ण गळ्याभोवती या लेसला स्टिच करून घेते आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ.
चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडतात आणि तुमच्या उपयोगात देखील येतात। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूवरती देखील आपल्याला त्याच लेसला यूज करून येथे सरळ अगदी शेवटपर्यंत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला या ब्लाउजला थोडासा हेवी लुक येईल। त्यामुळे मी कमरेच्या बाजूवरती देखील लेसला स्टिच करते, पण हे ऑप्शनल असणार आहे। तुम्हाला हवं असेल तर स्टिच करू शकता, नाही स्टिच केलं तरीही काही हरकत नाही। आणि येथे बघा आपल्या ब्लाउज डिझाईनचा फायनल लुक, किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि ही खूप कमी वेळात देखील डिझाईन तयार होते। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।